बघा सेशनमध्ये आपण जो डेटा अनालिटिक्स जे कन्सेप्ट जे पाहिले होते ते युझिंग एसक्यूएल द्वारे आपण इम्प्लिमेंट केलेले होते. सो आज आपण डेटा अनालिटिक्स इम्प्लिमेंट करायचं आहे ते पायथॉनच्या द्वारे करणार आहोत. तर पायथॉन ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण सुरुवातीच्या 10 to 15 days मध्ये आपण बेसिक टू काही ॲडव्हान्स कन्सेप्ट आपण कव्हर केलेले होते, राईट. सो ते गरजेचं होतं बिकॉज तो फाउंडेशन आपल्या पुढे जे आपण कोडिंग करणार आहोत किंवा जे इम्प्लिमेंटेशन करणार आहोत त्यासाठी ते गरजेचं होतं. ते सुरुवातीला फाउंडेशन आपण घेतलेलं होतं. नेक्स्ट म्हणजे की पण आता आपल्याला पुढे काय करायचं, ह्याच्या काय लायब्ररीज आहेत त्या लायब्ररीचा हेल्प करून आपण अनालिसिस परफॉर्म करणार. याच्यामध्ये पायथॉनमध्ये डिफरंट इनबिल्ट लायब्ररी आहेत. मी सुरुवातीला सांगितलं होतं की पायथॉन म्हणजे च्या बाबतीत एक प्लस पॉईंट काय किंवा एक मेन फीचर काय, तर त्याच्याकडे असणारे रिच लायब्ररी. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या लायब्ररी अवेलेबल आहेत डिपेंड ऑन युअर डेव्हलपमेंट वर्क. तुम्हाला डेटा नेक्स्ट करा त्याच्या लायब्ररी अवेलेबल आहेत, एआयच्या लायब्ररीला अवेलेबल आहेत, वेब डेव्हलपमेंटच्या लायब्ररी अवेलेबल आहेत, ओके, डेस्कटॉप डेव्हलपमेंटच्या लायब्ररी अवेलेबल आहेत. सो थोडक्यात काय, प्रत्येक डोमेनसाठी त्याच्या डिफरंट लायब्ररी अवेलेबल आहेत. तर आपल्याला मेन फोकस करायला कसं काय, डेटा अनालिटिक्ससाठी ज्या लायब्ररी आहेत त्याचा आपण काय करतोय, इम्प्लिमेंट करतोय आणि त्याला इम्प्लिमेंट करतोय आणि डिफरंट डेटा सेटवरती काय करतोय आपण, प्रॉपर स्टेप बाय स्टेप आपण काय करतोय इम्प्लिमेंटेशन करून आपण इथं डेटा मधून इन्साइट शोधायचं काय करणार आहे, काम करणार आहे. तर बेसिकली डेटा अनालिसिस बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. डेटा अनालिसिस प्रोसेस ऑफ कलेक्टिंग. सो सुरुवातीला डिस्कस तर डेटा कलेक्शन ही पहिली प्रोसेस राहते, पहिली स्टेप राहते. डेटा कलेक्ट करणं, त्याला क्लीन करणं, नेक्स्ट म्हणजे की अनालाइज करणं, राईट, आणि व्हिज्युअलाइज करणं. ओके, सो हे चार महत्वाचे स्टेप्स आहेत. डेटा कलेक्शन, क्लीन करणं. बिकॉज कसं राहतं की जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करतो त्याच्यामध्ये मिस्टेक्स असू शकतात, नॉईस असू शकतोय, राईट. सो त्याच्यामधल्या ज्या काही मिस्टेक्स आहेत किंवा नॉईस आहे म्हणजे इनकरेक्ट डेटा असू शकतोय काय, तो तुम्हाला करेक्शन करणं गरजेचं असतं. सो क्लिनिंग गरजेचं आहे. सो क्लिनिंग झालं का मग तुम्ही अनालायसिस करा, राईट. अनालिसिस करा, इन्साइट तुम्ही त्यातली फाइंड आउट करा आणि तो जर तुम्ही ग्राफिकली डायग्राम रिप्रेझेंट करायचं तर व्हिज्युअलाइज तुम्ही करू शकताय. सो कारण की टेबल मधला डेटा तर तुम्ही अंडरस्टँड करत बसला, त्याच्याऐवजी तुम्ही जर टेबल मधला जर डेटा त्याच्याऐवजी टेबलचा जर पण ग्राफद्वारे दाखवला तोच टेबल, तर ते अंडरस्टँडिंग सोपं जाणार आहे. सो व्हिज्युअलायझेशन तुम्हाला एक वे असतो त्याच्यामुळे तुमचा डेटा इझिली अंडरस्टँड होणार आहे. म्हणजे कारण की जेव्हा तुम्ही एखादा अनालिसिस करता, सपोज एखादं ई कॉमर्स कंपनी आहे किंवा एखादा मॉल आहे मोठा, त्याच्यामध्ये प्रोडक्टचा जो काही सेल आहे किंवा जे काही ग्रोथ आहे किंवा बिझनेस आहे, हे जे मेन मॅनेजर असतील किंवा या ठिकाणी मेन जे काही मॅनेजमेंटची टीम असेल, राईट, हायर ऑथॉरिटी असेल, त्यांना एवढा वेळ नसतो की तुम्ही काय केलंय, कितपत केलेलं आहे, राईट, काय अनालिसिस केलंय, टेबलमध्ये सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत, एवढा त्यांच्याकडे टाइम नसतो. त्यांना फक्त एक कमी वेळेत जास्त माहिती त्यांना समजणं गरजेचं आहे. सो त्यासाठी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक वे आहे, त्याच्या हेल्पनं तुम्ही तुमचा डेटा आहे तो इझिली काय शकताय, व्हिज्युअलाइज करू शकताय, रिप्रेझेंट करू शकताय आणि नेक्स्ट पर्सनला पण अंडरस्टँडिंगला कमी वेळेमध्ये इन्साइट समजून जातं, राईट. व्हिज्युअलायझेशन महत्वाचे स्टेप्स राहते, राईट. सो त्याचा यूज करून त्या बिझनेससाठी एक ग्रोथ तिथे मिळू शकते, चांगले डिसिजन घेऊ शकतात, पुढची बिझनेस स्ट्रॅटेजी ते ठरवू शकतात, राईट. सो कुठे आपण कमी पडतोय, कुठे आपल्याला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, हे सगळ्या गोष्टी तिथे अंडरस्टँडिंग होतात. सो तो ओव्हरऑल त्यांचा बिझनेस इम्प्रुव्हमेंटसाठी ते डेटा अनालिटिक्सचा तिथे यूज करू शकतात. ठीक आहे. सो डिफरंट सेक्टरमध्ये एक मी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणलं, जर एज्युकेशन म्हणलं का तिथं अनालिसिस करणं गरजेचं आहे, राईट. मेडिकल क्षेत्र असेल तर अनालिसिस करणं गरजेचं आहे. सो डिपेंड ऑन युअर बिझनेस कॅटेगरी, ओके. तर त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं आउटपुट तिथं तुम्हाला जज करावं लागणार आहे किंवा त्यानुसार त्याला इन्साइट तुम्हाला काय लागणार, फाइंड आउट करावे लागणार आहेत. ओके. सो डेटा अनालिटिक्ससाठी नंबर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत, राईट. तुम्ही आर प्रोग्रामिंग आहे, पायथॉन आहे, जावाद्वारे पण करू शकताय, राईट. पण विषय त्याच्यामध्ये की पायथॉनच का, बिकॉज पायथॉन एक तर सिम्पल आहे, इझी टू लर्न आहे. सो ह्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही सिंटॅक्स आहे, राईट, ते सिंटॅक्स इझिली आहेत, ह्युमन रिडेबल आहेत, म्हणजे इझिली ते लर्निंगसाठी खूप इझी जातं. ओपन सोर्स आहे, राईट. सो ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ह्याच्या पायथॉनच्या मदतीनं लार्ज डेटा सेट म्हणजे हजारो लाखो रेकॉर्ड तुम्ही प्रोसेस करू शकताय. म्हणजे तुमचा जो डेटा नंबर ऑफ रेकॉर्ड असतील तर ते रेकॉर्ड तुम्ही पायथॉनच्या मदतीनं इझिली
फास्टमध्ये त्याला प्रोसेस करू शकताय. आणि त्याचं मेन रिझन ते पॉवरफुल लायब्ररीज, ज्याकडे असणाऱ्या लायब्ररीज, इनबिल्ड लायब्ररी, ओके, रिच लायब्ररी म्हणतोय. आणि ह्याचा जो यूज आहे तो इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पायथॉनचा तिथं केला जातो. ठीक आहे. सो म्हणून पायथॉन यूज करतोय डेटा अनालिटिक्ससाठी. अदर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जसं की आर सांगितलं, जावा, ओके, यूज केला जाऊ शकतात. पण पायथॉनकडे असणारे जे काही फीचर आहेत ते खूप म्हणजे स्ट्रॉंग म्हणू शकतोय ॲज कम्पेअर टू अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये कुठल्या लायब्ररीज आहेत? तर त्याच्यामध्ये डिफरंट लायब्ररी आपण स्टडी करणार आहोत. पहिली ते नंपाई लायब्ररी आहे, राईट. नेक्स्ट म्हणजे की पांडाज आहे, राईट. मॅटप्लॉटलिब आहे, राईट. सो अशा 3 लायब्ररी इथं तुम्हाला बघायला मिळतील इथे. सो अजून बऱ्याच आहेत, मी काही तिकडे जात नाही, पण जे महत्वाचे आपल्याला 3 कव्हर करायचे ते आपण अंडरस्टँड करून घेतोय. नंपाय नंपाय जनरली ही जी लायब्ररी आहे ते पुढे जाऊन डिटेलमध्ये आपण डिस्कस करतोय. जनरली न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणजे मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशनसाठी, ऑपरेशनसाठी त्याचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये ॲरे जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते. तुम्ही ॲरे कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात. पण ॲरे ना ह्याच्यामध्ये एका, बिकॉज तुमचा डेटा आहे तो नंबर ऑफ डायमेन्शनमध्ये असणार आहे, नंबर ऑफ रोज अँड कॉलममध्ये असणार आहे, राईट. म्हणजे तुम्ही जर एखादी ऑनलाईन शॉपिंगची जर ऑर्डर जर या ठिकाणी जर टेबल म्हणला, राईट, तर तो टेबलमध्ये खूप सारे या ठिकाणी सिम्पली कॉलम्स आहेत, रोज आहेत, आहे की नाही, हजारो रेकॉर्ड आहेत. म्हणजे बरेच असे कॉलम्स बघायला मिळतील, राईट. ते डायमेन्शन खूप मोठी होते, राईट. त्यासाठी आपल्याला ॲरे कन्सेप्ट तुम्हाला हेल्प करतोय. डेटा तिथं ऍक्सेस करणं असेल, मॅनिप्युलेट करणं असेल. सो ॲरेबद्दल आपण डिस्कस करूया नंतर याच्यामध्ये. नंपाईमध्ये असणारे न्यूमरिकल कॅल्क्युलेशन, कम्प्युटिंग तुम्ही इझिली करू शकता. मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी त्याचा यूज केला जातो, राईट. सो नंपाई लायब्ररी आपण कव्हर करणार आहे. नेक्स्ट पांडाज. सो पांडाज लायब्ररी मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही जेव्हा डेटा अनालिसिस करता तर क्लिनिंग खूप गरजेचं असतं, राईट. सो डेटा क्लिनिंग असेल किंवा डेटा अनालिसिस करणं हे खूप गरजेचं राहतं, राईट. तर त्यासाठी आपण काय करतोय, पांडास लायब्ररी यूज करतोय. सो पांडाचा यूज तुम्ही डेटा मॅनिप्युलेशन करू शकताय, म्हणजे काही चेंजेस, मॉडिफिकेशन, अपडेशन हे तुम्ही करू शकताय. डेटा क्लिनिंग करू शकताय, डेटा क्लीन करणं, बिकॉज डेटामध्ये मिसिंग व्हॅल्यू असू शकतात, डेटामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू असू शकतात, आउटलायर प्रेझेंट असू शकतात, राईट. सो आपण हे पुढे जाऊन बघणारच आहोत डेटा क्लिनिंगच्या मध्ये डिटेलमध्ये, राईट. सो डेटामध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे मे बी रॉंग डेटा असू शकतो जेव्हा रिअल टाइम डेटा सेट जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिनिंग खूप गरजेचं आहे. जर क्लिनिंग जर नाही केलं तर पुढे जाऊन तुम्हाला आउटपुट जे चुकीचे मिळू शकते किंवा पुढे असणारा अनालिसिस सुद्धा चुकीचं होणार आहे, बिकॉज डेटा चुकीचा आहे, अनालिसिस चुकीचं होऊ शकते, व्हिज्युअलाइज चुकीचं होऊ शकतं. सो क्लिनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, राईट. नेक्स्ट आहे ते हे आपण पांडाच्या मतीने करतोय. डेटा अनालिसिस जे आहे ते सुद्धा करतोय पांडाच्या मतीनं. आणि महत्वाच्या मध्ये ह्याच्यामध्ये काही इनबिल्ट अशा काही कोडिंगद्वारे म्हणजे लायब्ररीद्वारे तुम्ही सीएसव्ही सोबत, सीएस फाईल, एक्सेल फाईल सोबत तुम्ही करू शकता, वर्क करू शकता. बिकॉज मोस्ट ऑफ टाइम तुम्ही बघितलं तर तुमचा जो डेटा आहे म्हणजे कंपनीचा डेटा आहे तर तो जनरली एसक्यूएल मध्ये असतोच, पण त्याला तुम्ही एक्सपोर्ट करू शकता सीएस मध्ये, एक्सेल मध्ये, राईट. टेबलच्या फॉर्मॅटमध्ये असतो मायस्क्यूएल मध्ये वगैरे, राईट. पण त्याला तुम्ही एक्सपोर्ट करू शकताय सीएसव्ही फाईलमध्ये, एक्सेल फाईलमध्ये. म्हणजे ज्या फाईल्स असतात ना ह्याच्यामध्ये हजारो लाखो रेकॉर्ड असतात, त्या तुम्ही इथे काय करू शकता, तर डेटा सेट सोबत तुम्ही इझिली काम करू शकताय. सो त्याच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे. सो पांडाज लायब्ररी चॉईस करून तुम्ही हा डेटा फाईल हँडलिंग करू शकता. हे फाईल हँडलिंगचा कन्सेप्ट आहे. मी फाईल हँडलिंग मी पुढे सांगणारच आहे जेव्हा कन्सेप्ट येईल. सीएस फाईल तुम्ही रीड करू शकताय, त्यात राईट करू शकताय, त्याच्यामध्ये डेटा जर असेल असेल त्याला क्लीन करू शकताय, ओके. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. एक्सेल आणि ह्या फाईल सोबत तुम्ही इझिली काम करू शकता युझिंग पांडाज. सो पांडाज मेनली युजर फॉर द डेटा मॅनिप्युलेशन, दॅट इज डेटा क्लिनिंग, अनालिसिससाठी त्याचा यूज केला जातो. ही एक लायब्ररी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे ते मॅटप्लॉटलिब. तर ही जी लायब्ररी आहे तर जनरली डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी यूज केली जाते, राईट. तर डेटा व्हिज्युअलाइज करणं म्हणजे तुमचा डेटा डायग्रामिकली रिप्रेझेंट करतो, म्हणजे तो चार्टमध्ये दाखवा, ग्राफमध्ये दाखवा. सो त्याच्यामध्ये डिफरंट चार्ट्स आहेत, लाईन चार्ट, बार चार्ट, पाय चार्ट, हिस्टोग्राम, स्कॅटर चार्ट, असे खूप सारे चार्ट्स आहेत. मी ते काही मोजकेच लिस्ट केलेले आहेत. तर ह्याचा तुम्ही डेटा जर व्हिज्युअलाइज केला तर ग्राफिकली, तर तुम्हाला हे त्यासाठी करायचं असेल तर त्यासाठी ही लायब्ररी त्या ठिकाणी यूज केली जाते, ओके. सो हे आपण डिटेलमध्ये बघतोय आणि ही जी पूर्ण जी प्रोसेस आहे ही आपण इम्प्लिमेंट करणार आहोत युझिंग पायथॉन. सो आपले जे टायटल आहे पायथॉन फॉर डेटा
अनालिटिक्स जे काही पायथॉनचा लँग्वेज करून तुम्ही डेटा अनालिसिस करणार आहात. येस, काय डाऊट आहे की त्यावर ऑल ऑफ यू? एनी डाऊट? इंट्रोडक्शन क्लिअर आहे का सगळ्यांचं? त्या लायब्ररीबद्दल मी जास्त बोललेलो नाही, कारण की ते पुढे जाऊन डिटेलमध्ये घेणार आहे. येस एव्हरीवन, हॅव एनी डाऊट? ओके, सो आता बघा की हे तुम्हाला हे करायचं पायथॉन सोबत यूज करायचं, मग त्याचे एडिटर कोणता? म्हणजे आतापर्यंत आपण रिसेंटली आपण यूज करता तो आयडियल यूज करता, इनबिल्ट जो काही पायथॉन जेव्हा इन्स्टॉल करता तेव्हा हा आयडिया आहे. सो ह्याच्यात पण तुम्ही कोडिंग करू शकताय, पण तेवढं ते बेटर नाहीये, बिकॉज हे बेसिक कोर पायथॉनसाठी काही ॲडव्हान्स पायथॉनचे कन्सेप्ट आहेत तिथं ठीक आहे. पण आपल्याला जेव्हा लार्ज डेटा सेटवर काम करायचं असेल, एक तुम्हाला एक इनबिल्ट असं असे काही प्रॉपर UI मिळणं गरजेचं आहे. तो त्या ठिकाणी तो तुम्हाला यूज करायला तो तिथं प्रोव्हाइड करणारा एक्सपिरियन्स असेल, तर UI किंवा UX एक्सपिरियन्स असेल तर तो तुम्हाला बेटर पाहिजे, राईट? तर तो ऑप्शन पण तिथं खूप सारे असतात. पण आता जर आता जर पाहिलं आपण जो यूज करतोय आयडियली त्याच्यामध्ये एक तेवढा इंटरफेस बेस्ट नाहीये आणि त्याच्यामध्ये लिमिटेड फंक्शनलिटी आहेत. पण तुम्ही जर ॲडव्हान्स लेव्हलचे जे काही एडिटर आहेत जसं की गुगल कोलॅब आहे किंवा हा आता आपण इन्स्टॉल करणार ते म्हणजे की ज्युपिटर नोटबुक असेल, राईट? किंवा ॲनाकोंडा असेल. ह्याच्याद्वारे तुम्ही करू शकताय की इझिली तुम्हाला तिथं प्रॉपरली एक इंटरफेस मिळतो, त्याच्याद्वारे तुम्ही अनालिसिस करणं अजून काय जाणार आहे सोपं जाणार आहे. ओके, पहिली गोष्ट म्हणजे की पायथॉन इन्स्टॉल करा. पायथॉन पहिल्या तुमच्या लॅपटॉपमध्ये पीसीमध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. ओके, तर ऑलरेडी आपण सुरुवातीच्या जेव्हा पायथॉन आपण घेत होतो तेव्हा मी इन्स्टॉल केलेलं आहे. तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे कमांड कोणती आहे? पायथॉन इन्स्टॉल आहे का नाही ते चेक करण्यासाठी कमांड मी ऑलरेडी सांगितले ते म्हणजे पायथॉन, राईट? सो हायफन हायफन व्हर्जन. सो हा जी कमांड आहे तर ह्याच्यामध्ये 3.13चं व्हर्जन माझ्याकडे आहे या पीसीमध्ये. ओके, तर हे जे व्हर्जन जे आहे ते व्हर्जन ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. त्यामुळं पायथॉन माझ्याकडे इन्स्टॉल आहे. म्हणजे पहिली स्टेप तर माझी कंप्लीट आहे, राईट? नेक्स्ट म्हणजे की इन्स्टॉल ज्युपिटर नोटबुक. मग तुम्हाला ना ज्युपिटर नोटबुक नावाचं जे काही एडिटर आहे, जे टूल आहे त्याच्याद्वारे तुम्ही पुढे जाऊन अनालिसिस करणार आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी कमांड आहे PIP इन्स्टॉल नोटबुक ही कमांड आहे. PIP रन कर ही हे कमांड आहे, त्याच्याद्वारे तुम्ही कुठलंही लायब्ररी इन्स्टॉल करू शकताय, राईट? इन्स्टॉलेशन करू शकताय. तर PIP इन्स्टॉल नोटबुक. मग तुम्हाला ही जी कमांड प्रॉम्प्ट ऑलरेडी ओपन केलेलं आहे तेव्हा ही कमांड इथं रन करायची आहे जर तुमच्या पीसीमध्ये इन्स्टॉल करायचं असेल तर. सो ते या PIP इन्स्टॉल काय म्हणू शकतोय नोटबुक हे कमांड तुम्ही प्रॉपरली तर टाका जिथं सांगितलं PIP इन्स्टॉल नोटबुक आणि ही कमांड तुम्ही टाका व्यवस्थित. आणि हे जेव्हा कमांड तुम्ही एंटर करचाल इथे पुढे तेव्हा ज्युपिटर सेटअप डाउनलोडिंग चालू होईल आणि ज्युपिटर नोटबुकचं सेटअप आहे ते डाउनलोडिंग चालू होईल. तिथे इन्स्टॉल केलं जाईल तुमच्या सिस्टीममध्ये. मी आता एंटर मारतोय बघा PIP इन्स्टॉल नोटबुक एंटर मारतोय. सो बघूया आपण किती टाइम घेतोय. सो कलेक्टिंग नोटबुक डाउनलोडिंग चालू आहे बघा सेटअप. मॅटर करते तुमचं नेटवर्क कनेक्टिव्हिटी कशी आहे. जर चांगले असेल तर ते पटपट डाउनलोड होणार आहे.
सो चेक करूया आपण. चालू आहे अजून प्रोसेसमध्ये. म्हणजे एकदा तुम्ही ज्युपिटर नोटबुक इन्स्टॉल झाली, तुम्हाला जर ओपन करायचं असेल तर त्याची कमांड आहे ज्युपिटर नोटबुक. सेम डे जायचं ज्युपिटर नोटबुक हे रन करायचं. PIP इन्स्टॉल नोटबुक हे काही रोज करायचं नाही. हे काही लॅपटॉप ओपन केलं इन्स्टॉल, नो, नॉट निडेड. वन टाइम प्रोसेस आहे. एकदा इन्स्टॉलेशन झालं का तुम्ही यूज करायचं. म्हणजे ईच टाइम तुम्ही जेव्हा ज्युपिटर ओपन करणार तेव्हा ही कमांड टाकायची, ज्युपिटर स्पेस नोटबुक CMDला जायचं, हे कार्ड टाकायची, तुमचं ज्युपिटर नोटबुक ब्राउझरमध्ये ओपन होणार. महत्वाचं कसं आहे की ह्याचा जो इंटरफेस आहे ना, तर तो ब्राउझरमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे ब्राउझर बेस्ड हे ऍप्लिकेशन आहे. त्याच्याद्वारे एडिटर आहे, त्यात तुम्ही तुमचं कोडिंग करू शकता. म्हणजे ब्राउझरला ते ओपन होणार. म्हणजे तुमचा जो डिफॉल्ट ब्राउझर आहे, तुमचा एज असेल, क्रोम असेल, राईट, किंवा अदर कोणता आहे, त्याच्यामध्ये ते ओपन होत असतं, जो डिफॉल्ट ब्राउझर. मग तुम्हाला ब्राउझर चेंज करायचं असेल तर मी सेटिंग चेक करा डिफॉल्ट ब्राउझरचं. सो हे झालेलं इन्स्टॉल, हे बघा. सो यानं काही टाइम घेतलेला आहे, इन्स्टॉल झालेलं आहे. सो एकदा इन्स्टॉल झालं का नेक्स्ट म्हणजे की हे ओपन करायचं. ओपन करण्यासाठी कमांड काय, ज्युपिटर स्पेस नोटबुक. इथे यायचं आहे ज्युपिटर स्पेस काय करू शकतोय, नोटबुक. हे जर कमांड टाकली तर ह्या ठिकाणी ज्युपिटर ओपन केलं जाणार आहे ब्राउझरमध्ये. जेव्हा एंटर करतोय, ओके. सो हे बघू शकताय इथे ते ओपन झालेलं आहे. माझं डिफॉल्ट ब्राउझर एज आहे. असा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळतोय. ते यू कॅन चेक दिस. जो माझा सध्याचा जो पाथ आहे ना, हा, त्यामुळे इथले फोल्डर इथं बघायला मिळतं. हे फोल्डर आहे की नाही, आता मी कुठं ओपन केले, माझा CMDचा एक्झिस्टिंग पाथ किती आहे, काय आहे, सी युजर ऍडमिन, राईट. त्याच्यामुळे इथले फोल्डर इथं बघायला मिळतात तुम्हाला. हे जे फोल्डर तुम्हाला बघायला मिळतात ना, हे तर तिथले त्या ड्राईव्हचे इथं बघायला मिळतात. हे जो डेटा तिथून बघायला मिळतोय. ओके. सो हे बघा, हे अशा प्रकारे इंटरफेस मिळतोय. थोडं झूम करतोय. सो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस मिळून जातो. सो तर मी काय करतो, पुन्हा क्लोज करतो, सगळं CMD वगैरे क्लोज करतो. इन्स्टॉलेशन आहे कसं, PIP इन्स्टॉल नोटबुक, ह्याला क्लोज करूया. ह्याला पण क्लोज करतो, राईट. सो तर मी काय करतो, इथं गणेशला येतो, नाही, जून बॅच आपली ना, जूनमध्ये डेटानेक्स नावाची बॅच. आणि इथे मी काय करतोय, ही जी फाईल आहे ना, डेटानेक्स युजिंग SQL, ठीक आहे. इथे येतोय मी, CMD ओपन करतोय. इथे गेल्यानंतर ऑटोमॅटिक CMDचा पाथ घेणार आहे. सो काय करायचं, ते हा फोल्डर मला काय करायचा आहे, डेटानेक्स माझ्या CMDला ओपन करायचं. म्हणजे CMDला इथं ओपन करायचं. मग दोन वे आहेत. पहिला वे काय, इथला पाथ कॉपी करा तुम्ही, इथे या, जस्ट कॉपी करा, आणि ते काय करायचं तुम्ही, CD चेन डिरेक्टरी, आणि कॉपी पेस्ट करा. राईट क्लिकला का पेस्ट होणार आहे, एंटर मारा. तर हे ऑटोमॅटिक पाथ सेट झाला. हे सगळं मॅन्युअल करावं लागणार. काय केलं, फक्त इथला पाथ कॉपी केला असा, आणि तर CD, आणि इथं तो पाथ पेस्ट केलेला आहे, आणि एंटर मारला का तो चेन डिरेक्टरी झालेला आहे, हे बघू शकताय. सो हा एक वे काय, शॉर्टकट वे काय, मला हा पाथ पाहिजे ना माझ्या CMDला, तर डायरेक्ट काय करायचं, इथेच जायचं, इथं क्लिक करायचं, बॅकस्पेस मारायचं, CMD टाईप करायचं, आणि एंटर मारायचं. सो बघा या ठिकाणी ऑटोमॅटिक हा पाथ CMD मध्ये लोड झालेला आहे. आणि आणि महत्वाचं म्हणजे एकदा तो पाथ लोड झाला का काय करायचं, आपल्याला ज्युपिटर ओपन करायचं. सो ज्युपिटर, आता PIP रन नाही करायचं, ते एकदाच प्रोसेस असते इन्स्टॉलेशन. ज्युपिटर नोटबुक हे तर काय करायचं, कमांड टाकून द्यायची, एंटर. सो एक कमांड टाकली का हे ठिकाणी ते ज्युपिटर ओपन केलं जाणार आहे. हे बघू शकता इथं आलेलं आहे. इथं माझे तेच फोल्डर आले बघा, हे SQL वगैरे. ओके, यू कॅन चेक दिस. त्यामुळं ज्या फोल्डरमध्ये तुम्ही करणार आहे ना, तिथं फक्त तो पाथ CMDला घ्या, तिथं ती कमांड रन करा. सो असं माझं सजेशन आहे. ह्याला काय करायचं नाही, हे CMD असंच ठेवायचं, ह्याला मिनिमाइज करून ठेवायचं, ह्याला क्लोज करू नका, राईट. सो इथं आलो, इथे मला एक नवीन फोल्डर माझं बनवू शकतोय, न्यू करतोय फोल्डर, इथं फोल्डर बनवतोय माझ्यासाठी. त्या फोल्डरचं म्हणतोय की डेटानेक्स DA युझिंग पायथॉन, असं काय केलं, एक फोल्डर बनवलं. त्याच्यामध्ये फोल्डरमध्ये येतोय, आणि जर रिफ्लेक्शन इथं बघायला मिळते का, बघूया. डेस्कटॉपला जातोय मी, जून बॅचमध्ये डेटानेक्स आलोय बघा, DA युझिंग पायथॉन, इथं तो फोल्डर तयार पण झालेला आहे. म्हणजे आता मी कोडिंग करणार आहे, म्हणजे वेब बेसरचे काही इंटरफेस चेंजेस करताय, ते लगेच ते लोकल आहे, तो फोल्डरचा पाथ आहे का नाही, तिथं बघायला मिळतोय. सो माझं सजेशन आहे की तुम्ही काय करा, की हे CMD ला ज्युपिटर नोटबुक रन करताना कमांड, तर त्यावेळेला
त्यावेळेला काय करणं गरजेचं आहे की पाथ फक्त व्यवस्थित सेट करा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला म्हणजे तुमचा कोड आणि हे सगळ्या गोष्टी तर मेंटेन राहतील. पुढे जाऊन आपल्याला CS फाईल, एक्सेल फाईल जर घ्यायची असेल तर त्या फोल्डरमध्ये इझिली आपल्याला टाकता येऊ शकते. ओके, सो एक महत्वाचा पार्ट आहे. नेक्स्ट म्हणजे की आता पुढे आलो, हे रनिंग असंच ठेवूया, ह्याला मिनिमाइज करूया. हा इंटरफेस मिळतोय, सो बघू शकताय. इथे आपण आलो, इथं केलं का फोल्डर आहे तुमचा इथं. बाकी अदर काय ऑप्शन बघायला मिळतील. लोकल होस्ट म्हणजे तो लोकली तुमचा हा रनिंग आहे, तो काही सर्व्हरला रन नाही. म्हणजे लोकल होस्ट कोलन 888 4x8 आहे ट्री, म्हणजे हे डिफॉल्ट पाथ आहे. इथं पोर्ट नंबर आहे त्याचा. ओके, सो सध्या असा डिफॉल्ट आहे, हा लोड होऊन जातो. बाकी इथं तुम्ही तुमचे कोडिंग करू शकताय त्याचं पायथॉनचं. इथं मी काय केलेलं आहे सिम्पली की डेटा अनालिटिक्स DA शॉर्टकट युझिंग पायथॉन हा फोल्डर बनवलेला आहे. त्या फोल्डरमध्ये जातोय आत, ते काय करतो नवीन फाईल घेतोय. सो इथं पायथॉनची नवीन फाईल असेल तिथं न्यू करायचं पायथॉन. हे बघा इथं Python 3 असं आहे ना. सो हे तुम्ही सिलेक्ट करा. सो इथं पायथॉनची फाईल एक तयार झालेली आहे. थोडे एक्सटेन्शन तुम्हाला बघायला मिळतं, IPNPYNB राईट. हे तुम्हाला एक्सटेन्शन इग्नोर करा, हे याच्याबद्दल आपलं काही देणं घेणं नाही सध्या तरी. तर ही फाईल तुमची इथं काय झाली आहे तयार झालेली आहे पायथॉनची. सो इथे तुमचा UI लोड झालेला आहे आणि इथं थोडंसं मी झूम करतोय दिसण्यासाठी. आणि या ठिकाणी बघू शकताय की इथे मी फाईलचं नाव देऊ शकतो, अनटायटल ह्याला नाव देऊ शकता. क्लिक केलं नाव द्या. इथं माय फर्स्ट फर्स्ट करतोय, फर्स्ट करतोय म्हणजे पहिली माझी फाईल आहे. सो फाईलचं नाव फर्स्ट आहे राईट. आणि इथं मी कोड करू शकतोय. कोड करताना इथं डायरेक्ट कमांड रन करू शकता पायथॉनच्या. प्रिंट जे काही प्रिंट लेट्स से वेलकम टू ज्युपिटर मेसेज देतोय राईट. आणि इथं रन करतो, इथं लगेच आउटपुट तुम्हाला मिळून जाते. ह्या सेल आहेत प्रॉपरली, इथे लगेच तुम्ही दुसरं कोड इथं करू शकता राईट. जसं की इंट इथं नाही, A = 5. ओके, बाकी कोडिंग इथेही करू शकताय. प्रिंट A+B. अदर बेसिक कोडिंग पण तुम्ही इथं करू शकता. रन करायचं रन करू शकता. ॲडिशन 8 आलेले आहे, लगेच तुम्हाला इथं आउटपुट मिळून जाणार आहे. ओके, सो आणि इथं तुम्ही रन करू शकताय. कॉपी कट, इथून तुम्हाला कट करायचं तरी सेल कट करू शकताय. ओके, एखादी सेल ऍड करायची आहे तर तुम्ही इथं ऑप्शन आहेत बघा. इथं मला ह्याच्यावरती ऍड करायची, इथं इथं क्लिक करायचं, ज्याच्यावरती ऍड करायचं आहे ना इथं क्लिक करा. इथे बघा प्लस इन्सर्ट सेल अबो, ह्याच्यावरती सेल एक ऍड झाली. तुम्हाला काही काम असेल तर, ह्याच्या खाली पाहिजे असेल तर इथं इथंही करू शकताय. खाली तुमची सेल इथं ऍड केली जाणार आहे. सपोज ही सेल नकोच आहे तर इथं डिलीट ऑप्शन आहे. डिलीट क्लिक केलं ना ही सेल विचारते डिलीट करू का. डिलीट म्हटलं का ती सेल ते डिलीट झालेली आहे. ओके, सो सेल तुम्ही इजून एडिट डिलीट करू शकताय राईट. सो यू कॅन चेक दिस. याच्यावर कर्सर नेलं का समजून जाते. हे मूव अप जा म्हणजे तुमचे कर्सर मूव्ह करण्यासाठी, सेल मूव्ह करण्यासाठी, किंवा अजून क्लिक करून जाऊ शकतो आपण. इथं पण अवेलेबल आहे ते. आणि नेक्स्ट आहे कॉपी. हे तुमची कॉपी सेल आहे, काय कोड केलाय तर तुम्ही कॉपी डुप्लिकेट काय असेल करू शकता. क्लिक केलं हे डुप्लिकेशन तयार होते. हे ऑप्शन एकदा दोनदा यूज करून बघा, इझिली तुम्हाला ते समजून जाते. हे डिलीट करतो पुन्हा राईट. काही चेंजेस नसेल तर रिस्टार्ट करू शकता कर्नल, काही इन केस काय झालं तर. कॉपी कट ही सेव्ह ऑप्शन आहे, सेव्ह करू शकताय काही चेंजेस केले तर राईट. ओके, सो या ठिकाणी मी वरती इन्सर्ट करतो इथं. सो इथं मी नेक्स्ट म्हणजे मार्कडाऊन करू शकताय. तर तुमचा कोड तुमचा ह्यासाठी यूज करू शकताय, काही टेक्स्चुअल डेटासाठी यूज करू शकताय. जसं की राईट प्रोग्राम टू डिस्प्ले वेलकम मेसेज, हे असं केलेलं आहे. ओके, हे तुम्ही मार्कडाऊन म्हणजे सिम्पली असं म्हणू शकताय मार्कडाऊनला की तुम्ही आता सध्या तरी बेसिक यूज करा, की तुम्ही याच्यामध्ये तुमच्या प्रोग्रामबद्दल माहिती टाकू शकताय. हे काय रन होत नाही, हे टेक्स्ट मेसेज झाला फक्त, हे लक्षात घ्या. टेक्स्चुअल माहिती आहे हे मेसेज, हे ऍक्च्युली पायथॉनची सेल नसणार आहे. पायथॉनचं कोड इथं रन केला नाही जाणार जर तुम्ही काय केलं मार्कडाऊन केलं तर. म्हणजे कसं राहते की जेव्हा तुम्ही कोडिंग करता बऱ्याच वेळा तुम्हाला एखादी सेल इन्फॉर्मेशन देण्यासाठी यूज करायची असते राईट, कन्सेप्टसाठी. तर त्यासाठी तुम्ही तो यूज करू शकताय. आणि कोडिंगसाठी तुमची कोड इथं इथं जेव्हा तुम्ही कोड करताय ना
तेव्हा तिथं कंपल्सरी कोड पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी काय केलं, हे स्टेटमेंट इथं कॉपी करतोय, कॉपी केलं, जस्ट मेसेज सेंड करतो, त्याचं की जस्ट मेसेज केलेला आहे. हे जर मी आता पायथॉन सेल आहे हे तुम्हाला इझिली समजून जाते. पण मी जर ह्या ठिकाणी काय केलं की ह्याला जर मी मार्कडाऊन केलं, तर मार्कडाऊन केल्यानंतर हे जर मी रन करायचं म्हटलं तर रन होणार आहे का? नाही, ते ऍक्च्युली टेक्स्ट मेसेज म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. राईट. हे कंपल्सरी रॉ पण नाही चालणार, रॉ पण तिथं टेक्स्टवरच कन्सिडर केलं जाणार आहे. राईट. हे कंपल्सरी काय पाहिजे, कोडच पाहिजे. कोड असेल तर ते पायथॉनची सेल प्रोग्राम तिथं रन केला जाणार आहे. मी रन करतो, झालं बघा, इथं आउटपुट आलेलं आहे. ठीक आहे. सो हे अशा प्रकारे तुम्ही हा इंटरफेस करू शकता. ही माझी पहिली फाईल झाली इथली. राईट. सो ह्या पाथला ती सेव्ह झालेली आहे. आणि इथं बघू शकता, इथं जर गेला इकडे फर्स्ट डॉट डेटा नेक्स्ट युजिंग पायथॉन, त्या फोल्डरमध्ये ही इथं फर्स्ट डॉट आय आय PYNB इथं फाईल तुम्हाला बघायला मिळते. आणि जर तुम्ही इथे जाऊन पाहिलं इथे, तर ती फाईल इथे एक्झिस्ट आहे बघा. यू कॅन चेक दिस. ही लोकलला त्या फोल्डरमध्ये तयार झालेली डेटा अनालिटिक्स युजिंग पायथॉन. इथं बघा ती फाईल इथे एक्झिस्ट तुम्हाला जे आपण तयार केली की नाही ते इथं तुम्हाला बघायला मिळते इथं. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता की प्रॉपर फोल्डर स्ट्रक्चर तयार करा. राईट. त्या फोल्डर स्ट्रक्चरमध्ये काय करा की सिम्पली CMDला पाथ ओपन करा आणि पाथ ओपन करून काय करा सिम्पली की ही कमांड रन करा ज्युपिटर नोटबुक, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल आपल्याला की त्या लोकेशनला ज्युपिटरचा कंट्रोल पूर्णपणे जाईल आणि तिथं काय असेल ते तुम्ही चेंजेस करणार, त्या फोल्डरमध्ये काय केले जातील, सेव्ह केले जातील. ओके. सो हे झालं बेसिक इंट्रोडक्शन. सो अजून एकदा दाखवतो काय केलेलं आहे, एकदा रिपीट करतो. सो मी इथं आलोय, ऑलरेडी इथं फोल्डर तयार झालेला आहे. मी CMD क्लोज केलेला आहे. क्लोज केल्यामुळे जर मी इथं आलो असं क्लिक करायचा प्रयत्न करतोय, CMD क्लोज केल्यामुळे हे होत नाही बरं का. बऱ्याच वेळा तुम्हाला असू शकतो जर तुम्ही बिगिनर असाल तर. CMD कंपल्सरी पाहिजे, बिकॉज तिथं एरर वगैरे काय इश्यू तर समजून जातात. ते कंपल्सरी पाहिजे तिथं. ऍक्च्युली त्या कमांड बेसवरती CMD वरती तुमचं ज्युपिटर रन होतंय. जर ज्युपिटर क्लोज केलं, सॉरी CMDच क्लोज केलं, तर इथं त्याला इन्स्टन्स सापडणार नाही, हे रन होणार नाही. तुम्हाला हे फाईल लोड एरर बघा, हे थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतोय, बिकॉज ज्युपिटर तुमचं रनिंग नाही ना. राईट. त्याच्यामुळे ठीक आहे. सो हे केअरफुली करा. सो मी पुन्हा सांगतोय, एकदा कमांड CMD लिहा. काय करा तुम्ही, ज्युपिटर नोटबुक असं न करता काय करायचं आहे, डायरेक्ट CMD जाता. तुमचा जो फोल्डर आहे तो कुठं आहे, तर इथे डेस्कटॉपला केलेला आहे. इथे जून बॅच डेटा अनालिटिक्स आणि त्या डेटा अनालिटिक्स युजिंग पायथॉन CMD टाकायचं. CMD टाकला का इथे सिम्पली कमांड रन करा, दॅट इज ज्युपिटर स्पेस नोटबुक. ही जी कमांड आहे CMDला जर तुम्ही रन केली तर ऑटोमॅटिक तुमचं काय होणार आहे की ज्युपिटर तुमचा जो डिफॉल्ट ब्राउझर आहे, मे बी एज असेल, क्रोम असेल, त्याच्यामध्ये तो ओपन होणार आहे. त्याला लोकलहोस्टमध्ये लोकली रन होतोय आणि हा पोर्ट नंबर आहे आणि हे तुम्हाला डिफॉल्ट रन झालेलं बघायला मिळते. आता केलेली फाईल जर क्लिक केली, जुनी फाईल बघायला असेल तर डायरेक्ट क्लिक केला का त्या नवीन टॅबमध्ये इथं ओपन झालेली बघायला मिळते. राईट. सो हे क्लोज करू शकताय, ब्राउझर बेस्ड आहे त्यामुळं ऍक्सेस करणं इझी आहे. राईट. डिलीट पण करू शकताय. मूव्ह टू थ्रॅश, ही जर फाईल नको असेल ही सिलेक्ट करा, इथून चेकबॉक्सला क्लिक करा, मूव्ह टू थ्रॅश, त्यासाठी मी डिलीट करू शकताय. काही चेंजेस असेल तर ते रिफ्रेश मारू शकता. जर तुम्हाला काही अपडेट केलंय, अपलोड केलं दिसत नसेल तर रिफ्रेश मारायचं, तर ते रिफ्रेश मारून तुम्ही बघू शकता. रिनेम तर रिनेम पण करू शकता, रिनेम वगैरे ऑप्शन आहे त्यामध्ये. फाईलचं नाव बदलायचं आहे, डाउनलोड करायचे आहे, डाउनलोड पण करू शकता. इथं डाउनलोड लगेच चालू होते, विचारते डाउनलोड करू का. माझं सेटिंग आहे प्रत्येक वेळा डाउनलोड करायच्या अगोदर विचार, त्यामुळे तसं विचारते. जर नसेल तुमचं तर डायरेक्ट डाउनलोड चालू केलं जाईल. ओपन तर एखादी फाईल पण ओपन करू शकताय तुम्ही. राईट. ही एक्झिस्टिंग फाईल ओपन केलेली आहे. ठीक आहे. सर काय डाऊट आहे का? येस ऑल ऑफ यू. ज्युपिटर इन्स्टॉलेशन ओपनिंग आणि इथं बेसिक कोड करण्यामध्ये काय डाऊट आहे का? येस ऑल ऑफ यू. ओके. नेक्स्ट म्हणजे की आपल्याला लायब्ररी इन्स्टॉल करायची आहे. म्हणजे मी तुम्हाला 3 लायब्ररीचं एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू सांगलेला. पहिली लायब्ररी ती म्हणजे की नंपाय, पांडाज आणि थर्ड आहे ते मॅटप्लॉटलिब. हे लायब्ररी मला इन्स्टॉल करायची. तर इन्स्टॉल करण्यासाठी जी कमांड आहे, तर इथं बघा इन्स्टॉलिंग इन रिक्वायर्ड लायब्ररीज. सो कमांड प्रॉम्प्टला जायचं, कुठेही ओपन करा, इथं नाही घेतच ओपन करावं, काय गरजेचं नाही. सो हवं तर मी हे CMD ओपन क्लोज करतो. ओके. सो याचा काय संबंध आहे, ज्युपिटर ओपन करायचा संबंध इनफ आहे. आता जर सपोज मला लायब्ररी इन्स्टॉल करता, CMD जायचं,
CMD झाला किंवा तिथं तुमच्या ह्याच्यात पण करू शकताय, ज्युपिटरमध्ये पण करू शकताय, पण तिथं प्रोग्रेस समजत नाही लगेच. त्यामुळे इथं इझिली पडतंय CMDला. राईट, CMD लिहा आणि इथं कमांड टाका. जर तुम्हाला NumPy इन्स्टॉल करायचं असेल तर काय करा, PIP इन्स्टॉल NumPy. सो तुम्ही कमांड इथं टाकू शकता. PIP म्हणजे PIP स्पेशली कमांड रन करण्यासाठी चुकली जाते. इन्स्टॉल हा कीवर्ड आहे. इन्स्टॉल कर आणि त्या लायब्ररीचं नाव स्मॉल केसमध्ये पाहिजे. इथं बघा केअरफुल द्या. सो एका लायब्ररी इन्स्टॉल PIP इन्स्टॉल, लायब्ररीचं नाव आपल्या NumPy ही जी लायब्ररी आहे, तर ही ऍक्च्युली जेव्हा पायथॉन सेटअप इन्स्टॉल करताना, पायथॉन सेटअप करताना काय सगळ्याच लायब्ररी ते काही देत नाही तुम्हाला सेटअप जेव्हा इन्स्टॉल करते तेव्हा. कारण की जर तुम्ही सगळ्या लायब्ररी जर सेटअपद्वारे द्यायला लागलं तर ते तुमचे सेटअपच खूप मोठं होणार, खूप जास्त साईजचं होणार ना. सो बेटर वे की त्यांनी बेसिक तुम्हाला देतात जेव्हा सेटअप इन्स्टॉल करताना, तेव्हा बेसिक जे काही फंक्शनलिटी आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. बेसिक फंक्शन आहेत ते लायब्ररी तुम्हाला देतात. पण ॲडव्हान्स लेवल तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला डिफरंट अशा लायब्ररी अवेलेबल आहेत, त्या तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तर त्यासाठी PIP इन्स्टॉल जी काही लायब्ररी पाहिजे, जे मॉड्यूल पाहिजे त्याचं नाव टाका NumPy विदाउट स्पेलिंग मिस्टेक, एंटर मारा. सो हे इन्स्टॉलेशन इथं चालू केलं जाईल. ओके, डन. सो हे बघू शकता या ठिकाणी की लायब्ररी इन्स्टॉल झालेली आहे. हे बघू शकता, जास्त टाइम घेतलेला नाही, ज्या मॅक्झिमम 12 MB आहे. राईट, 12 ते 13 MB तुम्हाला बघायला मिळते. सो या ठिकाणी लायब्ररी इन्स्टॉल झाली आहे. तुम्ही दुसरी एक लायब्ररी मी सांगितली तुम्हाला की कोणती होती, पांडाज आहे, नंतर मॅटप्लॉटलिब आहे. तर ह्या लायब्ररी तुम्हाला इन्स्टॉल करायला असेल तर तुम्ही करू शकताय वन बाय वन, किंवा ॲट अ टाइम तुम्हाला सगळ्याच लायब्ररी इन्स्टॉल करायच्या आहेत, म्हणजे 5-6 लायब्ररी इन्स्टॉल करायच्या आहेत. तर काय करायचं, सिम्पली PIP इन्स्टॉल, जी पहिली लायब्ररी इन्स्टॉल त्या लायब्ररीचा NumPy ऑलरेडी इन्स्टॉल केली आहे, पांडाज. नेक्स्ट प्लॉट लिब. ओके, पांडाज मॅटप्लॉटलिब. राईट, ही एक लायब्ररी आहे. म्हणजे सिंटॅक्स सिंपल आहे. PIP इन्स्टॉल पहिली लायब्ररी, स्पेस दुसरी लायब्ररी, आणि स्पेस तिसरी लायब्ररी. जेवढ्या लायब्ररी आहेत तुम्ही ॲट अ टाइम इन्स्टॉल करू शकताय. राईट, फक्त स्पेस द्या व्यवस्थित. मी जेव्हा एंटर मारेल माझ्याकडे पांडास पण इन्स्टॉल होईल आणि मॅटप्लॉटलिब पण ही लायब्ररी काही तिथं इन्स्टॉल केली जाईल. एंटर मारतोय, लेट्स सी. सो पांडास होते डाउनलोडिंग. दोन लायब्ररी आहेत, थोडा टाइम घेते याच्यामध्ये, ते बघू शकताय. ते साईजवर पण राहतं. डिफरंट पॅकेजेस या ठिकाणी इन्स्टॉल होत आहेत. ओके, सो तुम्ही मल्टिपल लायब्ररी असं इन्स्टॉल करू शकताय. जर तुम्हाला लायब्ररी पुन्हा यूज करायचं आहे इन फ्युचर, तर तुम्ही कशी करायची, जर NumPy यूज केलं ना, तर ती कशी यूज करणार तुम्ही NumPy जर तुम्हाला यूज करायचं असेल तर काय करायचं, सिम्पली तर इम्पोर्ट NumPy ॲज अ इम्पोर्ट NumPy करायचं. मी इम्पोर्ट कर, काय कर, ही लायब्ररी इम्पोर्ट कर, म्हणजे इथं कॉल कर, त्याचा यूज कराय घे एखाद्या प्रोग्राममध्ये. ओके, सो अशी लायब्ररी तुम्ही इम्पोर्ट करू शकताय. इम्पोर्ट कीवर्ड इम्पोर्ट स्पेस NumPy. ते आता उद्यापासून आपल्याला हे करावंच लागणार आहे, बिकॉज ह्या लायब्ररीशिवाय आपल्याला तर पर्यायच नाही. राईट, ते आपण बघणार आहोत. इम्पोर्ट म्हणजे की ती लायब्ररी तुमच्या प्रोग्राममध्ये काय करायची, कॉल करायची, जेणेकरून त्याच्याकडे असते इनबिल्ट फंक्शन्स, ॲट्रिब्यूट, रेडीमेड जे काय गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा तुम्ही यूज करू शकताय तुमच्या प्रोग्राममध्ये. राईट, सो हे तुम्ही ॲट अ टाइम मी इन्स्टॉल केले हे बघू शकताय. PIP इन्स्टॉल पांडास मॅटलिब हे केले, आणि एक स्पेशल सेपरेट लायब्ररी तुम्हाला बघायला मिळते. सो रिव्ह्यू जर पाहिलं तर तुम्ही काय करू शकताय, NumPy न्यूमेरिकल कम्प्युटिंग ॲरे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय, ते तुम्हाला गरजेचं आहे. पांडास डेटा मॅनिप्युलेशन ॲनालिसिस करण्यासाठी केला जातो, डेटा क्लिनिंग वगैरे. आणि मॅटप्लॉटलिब आहे ते डेटा व्हिज्युअलायझेशन, म्हणजे तुमचा जो डेटा ग्राफ आणि चार्टमध्ये तुम्हाला दाखवायचा असेल तुम्ही त्याचा यूज करू शकताय.
ओके, सो दिस ऑल अबाउट टुडे सेशन. इम्पॉर्टंट आहे. इन्स्टॉलेशन करा व्यवस्थित सगळ्यांनी. काय इश्यू होता मला पिंग करा किंवा मला स्क्रीनशॉट शेअर करा. इन्स्टॉलेशन करून घ्या. त्याच्यानंतर आपण वन बाय वन आपण स्टेप्स काय करतोय चालू करतोय. राईट. सो टुडेज टास्क इज वॉट की तुम्हाला काय की पायथॉनचं जे काही सेटअप नसेल तर डाउनलोड करा, असेल तर काही गरज नाही. राईट. PIP ज्युपिटर नोटबुक हे तुम्ही काय करा या ठिकाणी इन्स्टॉल करा. सो मला सांगले PIP इन्स्टॉल नोटबुक ह्यानं तुम्ही ज्युपिटर नोटबुक पहिली इन्स्टॉल करायची, पहिली टास्क आहे. नंतर ती लॉन्च करून बघा, ओपन करून बघा. मी कमांड सांगले इथं ज्युपिटर स्पेस नोटबुक. राईट. आणि त्याच्यामध्ये नवीन एखादी फाईल घ्या. जसं इथं मगाशी कोणती घेतली मी, इथं फाईल कुठे घेतलेली तर या ठिकाणी सिम्पली की फर्स्ट डॉट समथिंग असे घेतले ना, IPYNB. तशा ठिकाणी काय करा की फाईल व्यवस्थित बनवा. राईट. त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ती नाव नाव ठेवा, एक नवीन फाईल घ्या. तिथं ऑप्शन होता कोपऱ्यामध्ये टॉप राईटला. फोल्डर स्ट्रक्चर मेंटेन करा व्यवस्थित. लायब्ररी इन्स्टॉल करा. ॲट अ टाइम करू शकता PIP इन्स्टॉल, नंपाय पांडास मॅट्रोलिफ ही ॲट अ टाइम करू शकता. मगाशी मी आपण नंपाय अगोदर केली, बाकी दोन एकदम केल्या. इम्पोर्ट करा लायब्ररीज. राईट. ओके, सो हे काय डिस्प्लेच आहे ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर हे आजचे टास्क आहे, बिकॉज ही महत्त्वाचं टास्क आहे. हे टास्क केल्याशिवाय तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. सो टुडेज टास्क टू इन्स्टॉल ऑल what install Jupyter Notebook and required libraries in your system. जे काही सिस्टम आहे त्यामध्ये प्रॉपरली लायब्ररी काय करा इन्स्टॉल करून घेणं गरजेचं आहे. ओके, सो एनी डाऊट टुडे सेशन, काय डाऊट आहे का? ओके, टास्क करा घ्या, हे कम्प्लीट करा, कारण की इथून पुढे थोडासा कोडिंगचा पार्ट आहे. त्यामुळं काही प्रिव्हियस जो आता थोडासा एक्सेल किंवा MySQL आपण काम केलेलं आहे, तर हा थोडा कोडिंगमध्ये येतोय, तो हे करा. काही इश्यू असेल तर आपण डिस्कस करूया, सॉर्ट आउट करूया. ठीक आहे. सो मी टास्क शेअर केलेले आहे ऑलरेडी, की इन्स्टॉलेशन करा ज्युपिटर, लायब्ररी इन्स्टॉल करा, ज्युपिटर ओपन करून बघा. राईट. तो इंटरफेस एकदा यूज करून घ्या. ओके, सो महत्त्वाचं फोल्डर मेंटेन करा. त्या फोल्डरमध्ये सेम फोल्डरच्या वर जाऊन सेम टाकून तो काय करा, फोल्डर ओपन करून ती कमांड काय करा रन करून घ्या. डिफरंटच्या कमांड ते रन करून घ्यायच्या. ठीक आहे. सो सो दॅट्स ऑल अबाउट टुडे. राईट. बेसिक डेटानिक्स इंट्रोडक्शन, लायब्ररी इन्स्टॉलेशन, लायब्ररी इंट्रोडक्शन आणि व्हॉट ज्युपिटर नोटबुक. राईट. येस, आय विल शेअर टुडे सेशन रेकॉर्डिंग. ओके, सो मी थांबतो इथं. थँक्स फॉर जॉईनिंग. बाय.